कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, मी काय म्हणते, अर्धो हिशोब मी बघते, अर्धो हिशोब तू बघतेस। मला काय वाटतं बंधू, आपण आधी ज्यांचा हिशोब राहिला ना तो करून टाकूया का? अहो, ह्या सगळा निवांतपणे उद्या केला तर नाही चालणार काय? नाही नको नको, आत्ताच करूया। काय कोणाक काय आता काम नाही, सगळे मोकळे बसलेले आहेत। लग्नाची कामं तशी संपलेली आहेत सगळी। उरलेली कामं आपण करून घेतली तर आपली मूळची कामं आहे ना ती आपण करू शकतो ना। सगळा कार्य कसा कैलास संकट न तर निर्विघ्नपणे पार पडला। सर्वेश्वराचीच कृपा म्हणायची। और नांदूक गेला सासरी, घरातला एक माणूस कमी झाला ना, एक माणूस कमी झाला तरी घर कसा रिकाम्या रिकामा वाटत नाही। होय तर पोराक सासरी जाऊन 15 मिनिटं पण नाही झाली तर एवढी आठवण येता। खरंच सगळ्यांची लाडकी होता निशी। इकडे ये। अहो काय झालं लाली आत्या? हळू बोल म्हणताय ना मी। माका ना वाटत निशीची जागा या घरात कोणी घेऊ शकत। हीच वेळ हा, ते काय त्या इम्प्रेशन का काय म्हणतात ना त्या घरच्यांवर पाडूची। हो, पण मी नक्की काय करू? विचारतस काय? चाय कर, सगळ्यांसाठी चाय कर ना। हो, आत्ता करते। अगो ऐक, आजचं जेवण पण ना तूच कर। हा काय? हो, जेवण पण? हा अगो पिठी भात वगैरे असं काहीतरी कर। पण ना आहे आणि दादा दोघांका या कळूक वया की आज सगळ्यांसाठी जेवण ना तू केलास। हा मंजू, सांग तुझ्या भाची या घरामध्ये स्थान मिळवूचा ना तर आई आणि दादा या दोन देवांका प्रसन्न करूक वया। हा चारू, ते सगळं ठीक आहे, पण लाली आत्या मी काय म्हणते, आता श्रीनू इथे एकटाच आहे आणि ओवी पण नाहीये। म्हणजे काय काय बोलूचं काय तुका? म्हणजे ओवी आणि निशी दोघी घरी नाहीयेत ना, तर मी श्रीनू बरोबर वेळ घालवू का? हो, श्रीनू पटवूची काही गरज नाही। तू ना दादा आणि आई दोघांका प्रसन्न कर। म्हणजे बघ त्यांनी एकदा सांगितलं ना श्रीनू की बाबा रे या चारू सोबतच तुझा लग्न होतला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।